हॅलो फ्रेंड्स, इल्युमिनेटिंग विथ शिल्पाजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजपासून आपण एक नवीन आणि खूप सुंदर सिरीज सुरू करणार आहोत, मॅनिफेस्टेशन. आपण अनेकदा ऐकतो, थिंक पॉझिटिव्ह, व्हिज्युअलाइज युअर ड्रीम्स, बिलीव्ह दॅट यू विल रिसीव्ह. पण खरंच फक्त एखाद्या गोष्टीचा विचार केला म्हणून ती आपल्याला आयुष्यात येते का? मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिकली कसं करू शकतो. या सिरीजमध्ये आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या एखाद्या इच्छा किंवा ध्येयाला स्पष्ट इंटेन्शन, योग्य थॉट्स, इमोशन्स आणि ॲक्शन्स यांच्या माध्यमातून आपल्या रियालिटीमध्ये आणण्याची प्रक्रिया. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त बसून इच्छा करणं नाही. उदाहरणार्थ, मला नवीन जॉब मिळाला, हे फक्त विश आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणता, मला माझ्यासाठी योग्य, चांगल्या वातावरणातील आणि माझ्या स्किलला योग्य असा जॉब मिळवायचा आहे, आणि त्यानंतर तुम्ही रिझ्यूम अपडेट करता, ॲप्लिकेशन करता, इंटरव्ह्यूजची तयारी करता आणि स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचं इंटेन्शन, बिलीफ, ॲक्शन एकत्र काम करत असतात. यालाच आपण प्रॅक्टिकल मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो. तुमचे थॉट का महत्त्वाचे आहेत? आपल्या मनात दररोज हजारो थॉट्स येतात. त्यातील अनेक थॉट्स आपण कॉन्शियसली नोटीस देखील करत नाही. उदाहरणार्थ, माझ्याने हे होणार नाही, मला कधीच पैसा मिळत नाही, माझं नशीब खराब आहे, माझ्यासाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज नाहीत. जर आपण सतत असे थॉट्स रिपीट केले तर ते आपल्या बिलीफचा एक भाग होऊ शकतात आणि आपला बिलीफ आपल्या डिसिजन आणि ॲक्शनवर परिणाम करतो. म्हणून मॅनिफेस्टेशनची सुरुवात बाहेरच्या जगापासून नाही, ती आपल्या आतून सुरू होते. आजचा पहिला एक्सरसाइज, क्लिअर इंटेन्शन. आता एक छोटासा एक्सरसाइज करणार आहोत. एक नोटबुक घ्या आणि आपल्या पहिल्या पानावर लिहा, व्हॉट डू आय रिअली वॉन्ट. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मला खरंच काय मॅनिफेस्ट करायचं आहे? फक्त मला पैसे हवे आहेत असं लिहू नका. थोडं स्पेसिफिक व्हा. उदाहरणार्थ, मला माझ्या करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे, किंवा मला माझ्या स्वतःच्या घरासाठी योग्य ऑपॉर्च्युनिटी मिळावी, किंवा मला माझ्या जीवनात हेल्दी आणि लव्हिंग रिलेशनशिप आकर्षित करायचं आहे. अजून एक, मला माझ्या बिझनेसमध्ये योग्य क्लायंट्स आणि ग्रोथ मिळवायची आहे. आता त्यापैकी फक्त एक इंटेन्शन निवडा. हो, फक्त एक. कारण सुरुवातीला खूप सगळ्या इच्छा एकाच वेळी मॅनिफेस्ट करण्यापेक्षा एका इंटेन्शनवर फोकस राहणं सोपं असतं. दुसरा प्रश्न, तुमच्या इंटेन्शन खाली लिहा, वाय डू आय वॉन्ट दिस. म्हणजे मला हे का हवं आहे? इथे स्वतःशी पूर्णपणे होनेस्ट राहा. उदाहरणार्थ, मला माझ्या स्वतःच्या घरासाठी मॅनिफेस्ट करायचं आहे, कारण मला स्टेबिलिटी, सिक्युरिटी आणि माझ्या स्वतःच्या जागेची भावना अनुभवायची आहे. तुमच्या उत्तरामध्ये तुमचं इमोशन असणं महत्त्वाचं आहे. तिसरा प्रश्न, आता डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला त्या रियालिटीमध्ये इमॅजिन करा. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन आहेत? तुम्ही कुठे आहात? तुमच्या आसपास कोण आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आतून कसं जाणवतंय? फक्त पिक्चर पाहू नका, ते फीलिंग्स अनुभवण्याचा प्रयत्न करा. यासाठी फक्त 30 ते 60 सेकंद पुरेसे आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट, मॅनिफेस्टेशन करताना आपण अनेकदा फक्त मला हे मिळालं पाहिजे यावर फोकस करतो. पण त्यापेक्षा पॉवरफुल क्वेश्चन आहे, ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली तर मला कसं वाटेल? कारण अनेकदा लोकांना वस्तू नको असते. आपल्याला त्या वस्तूमुळे मिळणारी फीलिंग्स महत्त्वाची असते. आपल्याला घर नको असतं. आपल्याला सिक्युरिटी हवी असते. आपल्याला पैसा फक्त पैसा म्हणून नको असतो. आपल्याला फ्रीडम हवं असतं. आपल्याला रिलेशनशिप फक्त रिलेशनशिप म्हणून नको असतं. आपल्याला लव्ह, कनेक्शन आणि कंपॅशनशिप हवं असतं. म्हणून तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या मागची रिअल फिलिंग शोधा. आजचं ॲफर्मेशन आता माझ्यासोबत म्हणा, मी माझ्या इच्छांबाबत स्पष्ट आहे. मी माझ्यासाठी योग्य संधी स्वीकारण्यास तयार आहे. मी माझ्या इच्छेवर विश्वास ठेवते आणि त्यासाठी योग्य ॲक्शन घेतो. आणि शेवटी जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी स्वतःला ओपन ठेवते. आजचा होमवर्क, आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नोटबुकमध्ये 3 गोष्टी लिहा. माझी एक मुख्य इच्छा काय आहे? मला ती का हवी आहे? ती पूर्ण झाली तर मला कसं वाटेल? आणि उद्यापासून त्या इंटेन्शनसाठी एक छोटं प्रॅक्टिकल ॲक्शन घ्या. कारण लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅजिक नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे इंटेन्शन, बिलीफ, इमोशन आणि ॲक्शन. आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला खोलात जाऊन समजून घेणार आहोत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत तुमचे थॉट्स तुमची रियालिटी कशी इन्फ्लुएन्स करतात. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय सिंपल थॉट अवेअरनेस एक्सरसाइज देणार आहे. तोपर्यंत तुमची इच्छा लिहा, तिची फिलिंग अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, जर माझ्यासाठी सगळं खरंच शक्य असेल तर मला काय निवडायचं आहे? थँक यू फॉर वॉचिंग. बिलीव्ह, फील, ॲक्ट अँड अलाव. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.